नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या घनश्याम चरखे या शासकीय योजनाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आदरणीय श्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी 2026 म्हणजे याच वर्षी. तर काय नेमकं चर्चेमध्ये बोलणं झालं आपण संपूर्ण माहिती ऐकूया. तर हा जर व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला इतर कुठलाही फालतू व्हिडिओ बघण्याची गरज नाही मित्रांनो. तर हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम तर मी तुम्हाला हेच सांगतो की तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवर हे सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते. मग ते राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो, सर्व डिटेल माहिती सांगितली जाते. त्याच्यामध्ये मग पात्रता काय हवी आहे, डॉक्युमेंट कुठले हवे आहे, ठीक आहे, अर्ज कोणा वेबसाईटवरती करायचा आहे, सर्व माहिती सांगितल्या जाते. आणि मी तर म्हणतो की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 99% शेतकरी आहे मित्रांनो. हे शेतकरी आपल्याच व्हिडिओमधून या ठिकाणी माहिती घेऊन अर्ज करत राहतात. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर एक वेळा चॅनल ओपन करा, आपले सबस्क्रायबर बघून घ्या किती आहे आणि आपल्या व्हिडिओजला व्ह्यूज किती आहे ते सुद्धा बघून घ्या. तेव्हा तुम्हाला खात्री पटेल की मार्केटमध्ये आणि यूट्यूबवरती ओरिजिनल चॅनल कुठले आहे आणि डुप्लिकेट चॅनल कुठले आहे. जर तुम्हाला शासकीय योजनेची माहिती पाहिजे असेल तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो. अन्यथा या ठिकाणी तुम्हाला जर माहिती मिळाली नाही तर तुमचं आर्थिक नुकसान या ठिकाणी होऊ शकते. असं तर तुमचा वेळ जास्त वेळ न घेता ही जी महत्त्वाची माहिती आहे ही माहिती तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर ही माहिती मी तुम्हाला सांगणार आहेच, आणि या व्हिडिओची संपूर्ण जी माहिती आहे ही मी या व्हिडिओच्या जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये टाकलेली आहे. ठीक आहे, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असे असंख्य शेतकरी आहे की ज्यांच्यावरती कर्ज आहे. आपण आपल्या शेतामध्ये उत्पादन घेण्याकरता, पीक घेण्याकरता कर्ज घेतो बँकेतून. कारण की आता शेतकरी हा जर श्रीमंत असता तर त्यांनी शेती केलीच नसती मित्रांनो. या ठिकाणी आपल्या शेतामध्ये उत्पन्न घेण्याकरता शेतकरी या ठिकाणी विविध बँकातून कर्ज घेतो, त्याच्यावरती कर्ज तयार होते. परंतु त्या शेतकऱ्यामध्ये 2 प्रकार असतात. काही शेतकरी असे असतात की ते कर्ज या ठिकाणी उशिरा का होईना परंतु ते त्यांच्या इमानदारीनं आणि माणुसकीनं कर्ज नित्यनेमानं आणि रेग्युलर हे कर्ज भरत असतात. आणि काही शेतकरी या ठिकाणी कर्ज भरतच नाही, ते ठिकाणी फक्त कर्ज घेत राहतात आणि घेत राहतात. काही शेतकरी भरत नाही. तर नेमकं हे दोन प्रकारचे शेतकरी आपण समजून घेण्याची गरज आहे. तर आपण आदरणीय देवेंद्र फडणवीस हे पत्रकार परिषदेत काय सांगितलं त्यांनी आपण हे बघून घेऊया. तर बघा मित्रांनो, आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं आहे की महाराष्ट्रातला शेतकरी या ठिकाणी रात्रंदिवस पोटाची खळगी भरण्याकरता मित्रांनो शेती करतो. पण त्यांच्यावर जे कर्ज झालेलं आहे ते कर्ज आता कर्जमाफी 2026ला हे महाराष्ट्र शासन करणार आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी जे शासनाची टीम आहे, म्हणजे जे प्रशासन आहे, या प्रशासन या ठिकाणी आता तपासणी करत आहे की कोण शेतकरी रेग्युलर, कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र आहे. तर पात्रता म्हणजे हे बघा, आता हे बघा, पात्रता म्हणजे काही जास्त काही मोठी गोष्ट नाही आहे याच्यामध्ये. याच्यात फक्त पात्रता एवढीच आहे की शेतकरी त्या दर्जाचा आहे का, म्हणजे शेतकरी रेग्युलर कर्ज पैसे भरतो का, शेतकऱ्याची जी इमेज आहे हे बँकेच्या नजरेत कशी आहे, शेतकऱ्याची जी इमेज आहे शासनाच्या नजरेत कशी आहे, तो शेतकरी रेग्युलर पैसे भरतो का, तो शेतकरी शासनाच्या नियमाचं पालन करतो का, तो शेतकरी उशिरा का होईना परंतु बँकेत घेतलेलं कर्ज परतफेड करतो का. त्या शेतकऱ्यांचा जर व्यवहार शासनाच्या तिजोरीमध्ये किंवा शासनाच्या नजरेमध्ये किंवा ज्या बँकेच्या प्रोफाईलमध्ये चांगला असेल तर अशा शेतकऱ्यांना 100% या ठिकाणी कर्जमाफी होऊन चालेल. आता असं कोण म्हणत आहे, असं मी नाही म्हणत आहे. असं आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं पत्रकार परिषदेमध्ये की ज्या शेतकरी रेग्युलर पैसे भरत असतील किंवा जे शेतकरी या ठिकाणी पात्र असतील त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे. आता या ठिकाणी सध्या काही सांगू शकत नाही, कारण की सध्या या ठिकाणी प्रशासन तपासत आहे, कागदपत्र तपासत आहे की कोणते शेतकरी पात्र आहे व कुठले अपात्र आहे. त्याच्यामुळे सध्या असं म्हणू नका की तुम्ही पात्र नाही आहे म्हणून. तुम्ही पात्र असू शकता मित्रांनो. फक्त तुम्ही शासनावरती विश्वास ठेवा, तुम्हाला नक्कीच या ठिकाणी पैसे मिळतील. आणि हो मित्रांनो, मी तुम्हाला वारंवार सांगतो, मी फक्त आपल्या एकाच योजनेसाठी आपलं चॅनल नाही आहे. PM किसान असेल, नमो शेतकरी असेल, PM मानधन असेल, कडबाकुट्ट अनुदान असेल, कापूस अनुदान असेल, मोटर अनुदान असेल, तार कुंपण असेल, गाय म्हशी अनुदान असेल, विहीर अनुदान असेल, ट्रॅक्टर अनुदान असेल, ताडपत्री अनुदान असेल, मत्स्यपालन अनुदान असेल, तळ अनुदान असेल, शौचालय अनुदान असेल, ठीक आहे, त्याचबरोबर असंख्य अनुदान,
असेल मत्स्यपालन झालं असेल, त्याच्यामध्ये शेळीपालन झालं असेल, सुवरपालन झालं असेल, अशा असंख्य शासनाच्या योजना आहेत, फळबाग झालं असेल, याच्यामध्ये कोट्यवधी रुपये मित्रांनो आणि लाखो रुपये आहेत या योजनांमध्ये मित्रांनो. परंतु ह्या ज्या योजना असतात हे लोकांपर्यंत पोहोचतच नाही मित्रांनो. तुम्हाला खोटं वाटत असेल तुम्ही विचारा एखाद्या शेतकरी मित्राला, तुला किती योजना माहिती आहे? नाही माहिती त्या शेतकरी मित्राला मित्रांनो, कारण की आपल्या महाराष्ट्रातली लोकसंख्या बघता आणि प्रशासनातील जबाबदारी आणि ताण बघता मित्रांनो, अशा प्रकारच्या योजना लोकांपर्यंत आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे आताच्या काळात तरी शक्य होत नाही मित्रांनो. आता शक्य होते मित्रांनो, पण कसं होते माहीत आहे का? शक्य होते परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून. आणि मला एक गोष्ट सांगा, आपल्यासारखं आता मी या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीचा विकास होण्याकरता शेतकऱ्यांना मदत म्हणून या ठिकाणी माझं यूट्यूब चॅनल चालवतो आणि महाराष्ट्रातील असंख्य शेतकऱ्यांना या ठिकाणी शासनाचे जे योजनेचे ज्ञानगंगा पोहोचवण्याचं काम करतो, जेणेकरून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मदत होईल. परंतु बघा ना, त्या तरी सबस्क्रायबर आहे बघा ना. आता ज्या शेतकऱ्यांनी मला सबस्क्राईब केलं असेल त्या शेतकऱ्यांना याचा लाभ होतो, अन्यथा इतर शेतकऱ्यांना कुठं लाभ होतो? तर देवेंद्र फडणवीसनी याने पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेला आहे, परंतु तो जो व्हिडिओ आहे तो यूट्यूबवर आणि टी व्हीवर आहे, परंतु बरेच शेतकऱ्यांनी तो बघितला नसेल मित्रांनो, म्हणून या ठिकाणी मी व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगत आहे. तर काही काळजी करू नका. जर तुम्ही रेग्युलर पैसे भरत असाल किंवा तुमचा व्यवहार हा बँकेच्या नजरेत चांगला असेल, शासनाच्या नजरेत चांगला असेल, तर नक्कीच तुमची कर्जमाफी होईल. आणि ज्यांचा व्यवहार चांगला नसेल किंवा ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी रेग्युलर पैसे भरले नसतील, तर त्यांनीसुद्धा या ठिकाणी अपेक्षा सोडू नका मित्रांनो. तुमचीसुद्धा या ठिकाणी कर्जमाफी होऊ शकते मित्रांनो. कारण असं कुठंही म्हटलं नाही की ज्यांनी रेग्युलर पैसे भरले नाही किंवा ज्या शेतकऱ्यांनी पैसे वापस दिले नाही त्यांचं नुकसान या ठिकाणी शासन करेल. तर सरकारवर विश्वास ठेवा. आणि हो, शासन या ठिकाणी हे बघा, तुम्ही शेतकरी या गोष्टीचा काही फरक पडत नाही की तुम्ही रेग्युलर पैसे भरत नाही. तुम्ही शेतकरी आहात हा विषय महत्त्वाचा आहे. तुम्ही शेतकरी आहात ही गोष्ट महत्त्वाची आहे, बाकी काहीही मॅटर करत नाही. आणि मित्रांनो, तुम्ही शेतकरी असाल तर मला मी एवढंच सांगेल की ते बघा, शासन एक DBT पोर्टल नावाची महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती सरकार तुमच्यासाठी विविध योजना राबवते आणि या योजनेअंतर्गत तुमच्या खात्यात पैसे टाकते. आता पैसे का टाकते? कारण की बरेचशा अशा वस्तू असतात की त्या वस्तू सरकार स्वतः वाटप नाही करू शकत. आता उदाहरणार्थ ट्रॅक्टर झालं किंवा ताडपत्री झाली किंवा विहिरीतली मोटर झाली किंवा तारकुंपण झालं, तर मित्रांनो मला एक गोष्ट सांगा की विहिरीतली मोटर का सरकार वाटत बसणार आहे का लोकांना? ताडपत्री सरकार वाटप बसणार का शेतकऱ्यांना? ट्रॅक्टर काय वाटत बसणार का? नाही वाटू शकत. पण त्यासाठी तुमच्या खात्यात सरकार पैसा टाकते की हे बाबा हे घे, मी तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे टाकतो, तुम्ही स्वतः मार्केटमध्ये जा आणि स्वतः जाऊन ट्रॅक्टर विकत घ्या. असे कोट्यवधी रुपये शेतकरी विकासावर खर्च होतात मित्रांनो, कृषी विकासावर खर्च होतात. आता हे बघा, आता हे अशा योजना माहिती कोणाला असतात? हो, माहिती नसतात लोकांना. ती फक्त माहिती त्यांनाच असतात की जे एखाद्या योग्य यूट्यूबचे सबस्क्रायबर असतात आणि ते योग्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करतात. आता तुम्हाला सबस्क्राईब केलं असेल ना, तरच तुम्हाला शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळेल. तुम्ही जर सध्या जरी माझं चॅनल ओपन केलं तर तुम्हाला सर्व व्हिडिओज हे सरकारी आणि शेतकरी योजनेचेच मिळतील. म्हणून वारंवार सांगतो मी लोकांना, सबस्क्राईब करा, जी कोपऱ्यातली घंटी आहे ती ऑन करा. पण लोक या ठिकाणी नाही ऐकत आणि स्वतःच्या पायावरती दगड-धोंडा पाडून घेण्याचं काम करतात. म्हणून वारंवार मी तुम्हाला सांगतो, सबस्क्राईब करा रे. या ठिकाणी मला काही पैसे नाही मिळणार, आणि मला पैसे मिळो की नाही मिळो ते महत्त्वाचं नाही आहे आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे मित्रांनो? महत्त्वाचं काय आहे? तुम्हाला लाभ होणं, तुम्हाला मदत होणं शासनाकडून, हे महत्त्वाचं आहे. बाकी मला या ठिकाणी पैसे भेटून नाही भेटून, मी तुम्हाला थोडी पैसे मागणार आहे की बाबा माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही एवढे पैसे द्या तरच मी तुम्हाला माझा व्हिडिओ बघू देईन. थोडी बघायचं आहे आपण, सबस्क्राईब करायला थोडी पैसे लागणार आहे. सबस्क्राईब करायला तुम्हाला ₹1 लागणार. तुम्हाला फुकट जर अशी महत्त्वाची माहिती भेटून राहिली, तुम्ही त्याच्या पण जर काम सुकारपणा करत असाल तर या ठिकाणी तुम्ही स्वतःचं नुकसान करून राहिले. ठीक आहे. तर बघा, अशा प्रकारची माहिती आहे आणि कर्जमाफी या 2026ला होण्याची दाट शक्यता आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट करा, मी तुमच्या प्रत्येकाच्या कमेंटचा नक्कीच रिप्लाय देईल. आणि हे बघा, प्रत्येकाने मला मदत करायची आहे. मी सर्वांना हात जोडून नम्र विनंती करतो, एक मदत म्हणून माझ्यासाठी नाही तर जे इतर शेतकरी मित्र आहेत तुमचे, जे महाराष्ट्रातले गोरगरीब शेतकरी आहे त्यांच्यासाठी तरी हा जो व्हिडिओ आहे हा शेअर करा. खाली एक शेअरचं बटन आहे, हा शेअर करा. तुमच्या व्हॉट्सअपवरती मला माहिती आहे, शेतकऱ्यांचे ग्रुप आहे किंवा शेतकरी मित्राचे कॉन्टॅक्ट आहे, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून महाराष्ट्रातल्या गरजू आणि गोरगरीब शेतकऱ्यांपर्यंत हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि इतर शेतकऱ्यांनासुद्धा सरकारची मदत झाली पाहिजे.
एवढं करा. जर तुम्ही शेतकरी असून जर हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू नाही शकत तर तुमचं शेतकरी असून काहीच कामाचं नाही आहे मित्रांनो. काहीच अर्थ तुमच्या शेतकरी असण्याला काहीच अर्थ नाही आहे जर तुम्ही इतर आपल्या शेतकरी बंधूंना आणि शेतकरी भावांना मदत नाही करू शकत तर. म्हणून माझी इच्छा आहे की इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा जेणेकरून त्यांनासुद्धा 2 घास खायला मिळतील, शासनाची मदत मिळेल. ठीक आहे. तर हा व्हिडिओ त्यांना शेअर करा. ही सर्व माय मावळ्याला नम्र विनंती आहे. आणि लाडक्या बहिणीचे पैसे अजून आले नसतील तर KYC करून घ्या. KYC केले नसेल तर पैसे भेटणार नाही हे पण सांगून देतो. आणि सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. ठीक आहे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही शेअर नाही केला तर तुमच्या शेतकरी असून काही अर्थ नाही मित्रांनो. एकमेकांना मदत करा. आपणच आपली मदत करणार आहोत. कोणी तिसरा माणूस येऊन काही मदत करणार नाही आहे. ऐकून घ्या. तिसरा माणूस मदत नाही करणार. आपल्यालाच आपली मदत करावी लागेल. शेतकरीच शेतकऱ्याची मदत करेल. म्हणून इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ही सर्वांना नम्र विनंती आहे. मी वारंवार सांगतो इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना मदत मिळेल. त्यांना पण माहिती पडेल की काय निकष आहे, कर्जमाफी होणार आहे काय नाही. आणि शासनाने हे पण सांगितलेलं आहे देवेंद्रजींनी त्याच्यामध्ये की 50,000 रुपये हे त्या शेतकऱ्यांना देणार आहे जे शेतकऱ्यांनी रेग्युलर या ठिकाणी पैसे भरले असतील त्याला. ठीक आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या एक वेळा, असं सांगितलं आहे पत्रकार परिषदेमध्ये. परंतु हे बघा, हा व्हिडिओ तुम्हाला कुठला व्हिडिओ बघायची गरज नाही. तुम्ही हा जर व्हिडिओ बघितला असेल तुमचा स्वतःचा वेळ काय वाया गमवू नका. हा व्हिडिओ बघितला ठीक आहे. ठीक आहे. आणि हे बघा, हे यूट्यूब चॅनल फक्त सरकारी योजनांचं ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, वारंवार सांगतो. चला तर तुमच्यावर जास्त वेळ न घेता या ठिकाणी मी व्हिडिओ थांबवतो. काही अडचण असेल मला कमेंट करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती टाकलेली आहे, वाचू शकता. चला तर घंटी ऑन करून घ्या, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया एक नवीन सरकारी योजना घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय जवान, जय किसान.